जय महाराष्ट्र. मित्रो, राज्य सरकार नेहमीच नागरिकाची सुरक्षा किंवा नागरिकाला त्याचा हक्क मिळावा त्यासाठी वेळोवेळी नवीन नवीन योजना तर आणतंच, परंतु त्या योजना आहेत त्या योजनेमध्ये बदलही घडवत असतं. आता असाच एक बदल घडवलेला आहे महसूल विभागामार्फत. आता जर का तुम्हाला तुमचं बांधकाम करायचं असेल, घराचं बांधकाम करायचं असेल, तर तुम्हाला NA करायची गरज राहिलेली नाही आहे. आपण पाहतोय NA करण्यासाठी ग्राहकाला नाहक त्रास सहन करावा लागतो, पैसा मोजावा लागतो, त्यासोबत वेळही चांगला 6 महिने वर्षाचा लागतोय. आता या महसूल निर्णयामुळं तुम्हाला जर तुमच्याकडे सँक्शन लेआउट किंवा बांधकाम परवाना जर असेल तर तोच तुमचं NA असणार आहे. मग नेमकं या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की या निर्णयाचा कशी अंमलबजावणी होणार आहे, त्यासाठी ग्राहकांना काय करायचं आहे, त्यासाठी काही नजराना द्यावा लागतो का, जर लागत असेल तर तो किती आहे आणि याचा फायदा थेट ग्राहकाला कसा होणार आहे याची सविस्तर चर्चा व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सरकारी योजना व देश पातळीवरती घडत असलेल्या शेती आणि कृषी निगडीत ज्या काही घडामोडी आहेत त्याची अचूक माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महसूल मंडळात बरेच सारे बदल केले आहेत आणि त्यापैकी एक आहे म्हणजे आता तुम्हाला जर तुमच्याकडं सँक्शन लेआउट किंवा बांधकाम परवाना जर असेल तर तुम्हाला आता तुमची जमीन ॲग्रिकल्चर लँड असेल, कृषी जमीन असेल तर NA करत बसायची काहीच आवश्यकता नाही आहे. तुमच्याकडं बांधकाम परवाना आहे म्हणजेच तुमचं NA झालेलं आहे. मग आता यामुळे तुमचा वेळ वाचला आणि पैसेही वाचलात. परंतु आता पैसे कोणते लागणार आहेत, यापूर्वी व्हायचं काय की आपल्याला टेबलं सरकवायला लागायची आणि त्यामुळे चलन जे आहे ते चलन तर तुम्हाला भरावंच लागतं, परंतु त्याच्या व्यतिरिक्त 50% चलनाच्या 50% हे यंत्रणेवरती पैसे खर्च करावे लागायचे आणि ते खर्च करूनही वेळही द्यावा लागायचा. तो आता तसं होणार नाही आहे. तुम्हाला केवळ आणि केवळ सरकारला जे चलन आहे, जे कन्व्हर्जन प्रीमियम आहे, ज्याला म्हणतो रूपांतर अधिमूल्य, हेच केवळ मोजायचं आहे. आता पैसे भरले की तुम्हाला लागलीच तुमचं NAची वाटप होणार आहे. आता यासाठी तुम्हाला कुठलीच सनद, ज्याला आपण म्हणतो पोचपावती आहे किंवा काहीतरी सर्टिफिकेट येईल असं काही नाही आहे. ऑटोमॅटिकली तुमचा 7/12वरती फेरफार चढवेल आणि तुम्हाला यामध्ये NA झालेलं दिसून येईल. त्याच्यानंतर ही जी प्रोसेस आहे, ही प्रक्रिया अगदी जलद आणि सोपी करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही अगदी स्वतःसुद्धा वेबसाईटवरती जाऊन जे काही कन्व्हर्जन प्रीमियम म्हणजे ज्याला आपण म्हणतो रूपांतर अधिमूल्य ते भरू शकता आणि लगेच तुम्ही तुमचं बांधकाम हे चालू करू शकता. म्हणजे तुम्हाला मग असे सांगितल्याप्रमाणे सँक्शन लेआउट म्हणजेच तुमचा आता NA झालेला आहे. आता याचे फायदे काय आहेत तर आपण बघितलं, प्रक्रिया सुलभ झालेली आहे, वेळ कमी लागतोय, पारदर्शकता वाढलेली आहे आणि यामध्ये फक्त आणि फक्त सरकारचा फायदा होणार. मधले जे काही एजंट्स आहेत हे काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता बघूया कोणत्या जमिनीला किती आकारणी असते आणि आकारानुसार किती प्रीमियम कन्व्हर्जन आपण ज्याला म्हणतो ते कन्व्हर्जन प्रीमियम किती भरायला लागतं. आता सगळं काही डिपेंड आहे तुमच्या जमिनीचा बाजार मूल्य जे आहे त्याच्यानुसार. सगळ्यात अगोदर 1000 चौरस मीटर जर जमीन असेल, 1 चौरस मीटर ते 1000च्या आत जर चौरस मीटर जमीन असेल तर तुम्हाला 0.10% जो काही बाजारभाव आहे त्याच्या 10%चा तुम्हाला कन्व्हर्जन चार्ज हे भरावा लागेल. त्याच्यानंतर 1000 ते 4000 चौरस मीटर जर जमीन असेल किंवा प्लॉटची साईज असेल तर तुम्हाला 0.25%ची कन्व्हर्जन प्रीमियम भरावा लागणार. आणि जर का 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त जर असेल तुमची जमीन किंवा प्लॉटची साईज तर तुम्हाला 0.50% इतकं कन्व्हर्जन प्रीमियम चार्ज भरावा लागणार आहे. आता असा जर तुम्ही कन्व्हर्जन चार्ज भरला तर तुम्ही लागलीच तुमचं फेरफारवरती तुमच्या 7/12वरती तुमचा फेरफार दिसून येईल, तुम्ही तुमचं बांधकाम करू शकता. त्यामुळं हा निर्णय स्वागतार्ह आहे. असेच काही नवीन निर्णय सरकार दररोज धाडसी निर्णय सिटीजन म्हणजे नागरिकाच्या हिताचे निर्णय वारंवार घेत असतात आणि ते मी तुमच्यापर्यंत वेळेत आणि अचूक पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.